खमंग बिना भाजणीचं झटपट होणारं थालीपीठ. ही थालीपीठ पहा ना, किती मस्त खरपूस झालेत. शिवाय ही बनवण्यासाठी भाजणीचीही आवश्यकता नाही. तुम्ही जर नव्याने स्वयंपाक शिकत असाल तरी ही थालीपीठ हा व्हिडिओ बघून अगदी परफेक्ट बनवाल. या व्हिडिओत अगदी छोट्या छोट्या टिप्ससह थालीपीठाची रेसिपी सांगितली आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार, मी तेजल्स किचन अँड लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मला सपोर्ट करण्यासाठी तेजल्स किचन अँड लाईफ या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओज पूर्ण पहा. आवडले तर एक लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यात किंवा परातीत 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. कोणत्याही एकाच वाट्याने पीठ मापून घ्यायचं, म्हणजे प्रमाण चुकत नाही. तीच अर्धी वाटी भरून एवढं बेसन पीठ घेतलं. हे पीठ मी डाळीचं घरीच बनवलेलं पीठ आहे. त्याच वाटीने 1 वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलं. ही पिठं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यात 1 वाटी किंवा 1.5 वाटी ज्वारीचं पीठ नक्की घाला, त्यामुळे थालीपीठ छान होतात. माझ्याकडे नेमकं आजच ज्वारीचं पीठ संपलं होतं, म्हणून मी यात टाकलं नाही आहे. पण तुम्ही थालीपीठ बनवताना ज्वारीचं पीठ नक्की वापरा. यात जर गव्हाचं पीठ जास्त झालं तर थालीपीठ वातड किंवा चिवट होतात, म्हणून सगळी पिठं प्रमाणातच घ्यायची. आता यात चवीपुरतं 1 चमचा मीठ टाकूया. पीठ घेतानाच मी पाणी उकळत ठेवलं होतं. गरम पाणी थोडं थोडं या पिठात होतं पीठ चमच्याने मिक्स करून घ्यायचं. पीठ गरम आहे, त्यामुळे डायरेक्ट हाताने पीठ मळायचं नाही आहे. चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता हे पीठ थंड होण्यासाठी असंच बाजूला ठेवून देऊया. तोपर्यंत इकडे मसाल्यांची तयारी करूया. त्यासाठी मी एका खलबत्त्यामध्ये 3-4 मिरच्यांचे तुकडे घेतले. 6-7 लसूण पाकळ्या घेतल्या. 1 चमचा अख्खे धने घेतले. 1 चमचा जिरे घेतले. अर्धा चमचा ओवा घेतला. हे सर्व व्यवस्थित बारीक होईपर्यंत कुटून घ्यायचं. तुम्ही मिक्सरला लावून घेतलं तरीही चालेल. आता पाहू शकता, मसाल्यांचं वाटण हे एवढं जाडसर ठेवायचं. यापेक्षा थोडं बारीक केलं तरीही चालेल. आता हे पीठ व्यवस्थित थंड झाले. आता यामध्ये खलबत्त्यात वाटून घेतलेलं वाटण टाकूया. भरपूर कोथिंबीर टाकली. कोथिंबीरीमुळे थालीपीठ मस्त खुसखुशीत व्हायला मदत होते. आता हे पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. आता यामध्ये 2-3 चमचे पांढरे तीळ घेऊया. पाव चमचा लाल मसाला घेतला. चिमूटभर हळद घेतली आणि हे सर्व पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. चमच्याला लागलेलं पीठ काढून घेतलं आणि आता हे पीठ छान सैलसर मळून घेऊया. आता यामध्ये थंड पाणी घेतलं तरीही चालेल. आपण चपातीसाठी पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं पातळ पीठ मळून घ्यायचं आहे. ही रेसिपी माझ्या आईची आहे. लहानपणी शाळेला सुट्टी असल्यावर रविवारी नाश्त्याला असंच आई थालीपीठ बनवून द्यायची. आताही गावी गेल्यावर मधल्या वेळेत संध्याकाळी वगैरे भूक लागली तर असंच आई खमंग थालीपीठ बनवून देते. तुमच्याकडे जर वेळ असेल तर ह्या पिठावर झाकण ठेवून अजून 5-10 मिनिटे हे पीठ असंच बाजूला ठेवून देऊ शकता. आता एक स्वच्छ रुमाल पाण्यामध्ये भिजवून घेतला आणि पोळपाटावर पसरून ठेवला. हाताला तेल लावून त्या पिठामधील एक गोळा घ्यायचा. गोळा जास्त मोठा नको, चपातीला घेतो त्यापेक्षा थोडा मोठा घ्यायचा. हा पिठाचा गोळा रुमालावर ठेवून हळूहळू मधून भाकरी थापतो तसं थापत घ्यायचं. पीठ सैलसर असल्यामुळे पटपट थापलं जाते. हाताला चिटकू नये म्हणून हाताला मध्ये मध्ये तेल लावायचं. जमेल तेवढं पातळ थालीपीठ थापून घ्यायचं. थालीपीठ थापून झाल्यावर असे मध्ये बोटानेच 5-6 होलं पाडायचे. आधीच मी गॅसवर बिडा गरम करत ठेवला होता. गरम झाल्यावर 2 चमचे तेल ओतलं. तेल सर्व बिड्याला सर्व बाजूने व्यवस्थित लावून घेतलं. तेल गरम झाल्यावर अलगद थालीपीठ थापलेला रुमाल उचलून बिड्यावर अशा पद्धतीने ठेवायचा आणि रुमालाची 4ही टोकं हातात घेऊन अलगद रुमाल उचलायचा. थालीपीठ रुमालाला चिटकत असेल तर रुमालाला वरून हाताने थोडंसं पाणी लावायचं. थालीपीठ बनवण्यासाठी बिडाच पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही साध्या चपातीचा तवा किंवा पॅन असं जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता.
आता हे थालीपीठ मीडियम गॅसवर छान खरपूस भाजून घेऊया. या होलांमध्ये एक एक थेंब तेल सोडूया. तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता. आता हे थालीपीठ दुसऱ्या बाजूने पलटून घेऊया आणि या बाजूने सुद्धा खरपूस भाजून घेऊया. अशा प्रकारे उरलेली सर्व थालीपीठे अशीच भाजून घेऊया. आता एका प्लेटमध्ये तयार झालेली थालीपीठं काढून घेऊया. छान खरपूस अशी ही थालीपीठं दह्यासोबत खूप छान लागतात. वरून 1 चमचा तुपाची धार सोडली आणि बाजूला सजावटीसाठी 2 हिरव्या मिरच्या ठेवल्या. पहा किती मस्त दिसत आहेत ना. तुम्ही सकाळच्या नाश्त्याला किंवा मुलांना टिफिनसाठी अशी थालीपीठं बनवू शकता आणि सोबत दही खूप छान लागतं. या व्हिडिओ दाखविल्याप्रमाणे एकदा ही थालीपीठं करून पहा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तरच तुम्हाला आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटू अशीच एक छान रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय.